काय झालं होतं आज रिक्षाचं प्रकरण आपलं? नमस्कार, माझं नाव नीरज सिंग आहे. मी इथं आलो होतो रुक्मिणी हॉस्पिटलला आज सकाळी. माझे दोन पोरं आहे, एक लहान मुलगा आहे आणि एक मुलगी आहे. त्यांच्यासाठी मी दवा घेण्याला इथं आलो होतो. इथं रिक्षा माझी लावली होती बाहेर. आतमध्ये रिक्षा पार्किंग देत नाही ते लोक, म्हणून ते बोलतात बाहेर लावा. त्यांचे सिक्युरिटीने बोलले मला बाहेर लावा. मी सकाळी बाहेर लावून आतमध्ये मेडिसिन घेत होता, तेव्हा मला 10 वाजता अचानक फाईन आला 500 रुपयाचा. आरटीओ होता आणि ते आरटीओ साहेब इथंच उभे होते. त्यांना मी जाऊन विचारलो की साहेब मी तर इथं आलो होतो दवासाठी, तर मला कशाला फाईन? माझी रिक्षा मी इथंच लावली, मला कशाला फाईन? ते बोलतात तुम्ही जाऊन साहेबांना विचारा, मोठ्या साहेबांना. आता मी मोठ्या साहेबांना कसं विचारणार मला तुम्ही सांगा? मी सामान्य माणसा, माझ्या बरोबर एक हवालदार फिरत नाही माझ्या बरोबर, ते बरोबर व्यवस्थित बोलत नाही माझ्या बरोबर, आणि ते जाऊन बोलतात की मोठ्या साहेबांना भेटा. ते हवालदार माझ्या मला एवढं का माझ्या इज्जत काढतो, तर मोठ्या साहेब मला काय करणार? आणि माझ्या विनंती आहे महाराष्ट्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि माझे महापौर जे वरिष्ठ अधिकारी इकडचे कल्याण डोंबिवलीचे, ते कधी हे तरी करा की रिक्षावाल्यांना आणि सामान्य माणसांना त्रास नका द्यावं. 500 रुपये फाईन आमच्या साठी भरपूर आहे. आम्ही रिक्षावाले 500 ते 700 800 रुपये आमची दिवसाची कमाई आहे. कुठल्या आजारासाठी रुक्मिणीबाई हॉस्पिटलला ते आलं त्याच्या स्किनचा प्रॉब्लेम होते मुलाचा. त्याचं पावती येतं, आजचा डेट पण आहे बघा, 12 फेब्रुवारी 2026. आज दिले मेडिसिन घेतलं, डॉक्टरने लिहून दिलंय सगळं, माझ्याकडे प्रूफ आहे. आणि मुलीचं पण त्याचं पण मेडिसिन दिलं त्याला पेपर. हा माझा प्रॉब्लेम आहे, कमी ते तरी व्यवस्थित करा साहेब, रिक्वेस्ट आहे. हा जो रिक्वेस्ट आहे. आणि सकाळपासून मला ते चौकीला गेलो, तिकडे बोलतो तुला जे करायचं ते कर, तू मोठ्या माणसाला कोणाला भेटायचं बेस्ट तुला, पण तुझ्या काय होणार नाही. माझ्या बायकोला पण तेच सांगितले, तुम्हाला कुछ होने वाला नहीं है, तुम जाओ इधर से, फाइन बैठ गया, हो जाके रुक्मणी के मैडम से मिलो. अभी रुक्मणी के मैम कौन है, डीएम है कौन है, हमको क्या पता रुक्मणी का. अभी इधर आगे किससे मिलेगा साहब? अभी जाके किससे मिलेगा? अभी तो बोलते डीएम आने वाला है, बोलते महापौर आने वाला है, बोलते कि आईजी डीएसपी आने वाला है. तो ये सब लोग तो हमारे लिए बहुत बड़े साहब हमारे लिए. एक सामान्य हम लोग आदमी, हमसे तो आप लोग भी जानते रहेंगे साहब, बड़ा आदमी कोई मिलता नहीं हमसे. ये मेरी औरत है, 2 बच्चे मेरे, इसके लिए दोनों के लिए इलाज के लिए आया था मैं यहाँ पे, जिससे इतना तकलीफ हो रहा है हमको. सुबह से कोई सुनवाई नहीं हो रही है. 500 आपका आप ले लो, हमको कोई दिक्कत नहीं, लेकिन आज मेरे से ले लो, कल किसी और से मत लो. तकलीफ है 500 हमारे लिए, रिक्शा वाले हम.